ट्रायव्हल जिहाद विरोधात आमदार संग्राम जगताप आक्रमक. रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन. शिवशाही बसमध्ये मुस्लिम कंडक्टरने एका हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आमदार संग्राम जगताप हे चांगलेच आक्रमक झाले. या नव्या ट्रायव्हल जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रणरणत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर शेकडो हिंदू महिलांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रस्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला. हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर जोवर गुन्हा दाखल होत नाही व त्याची प्रत प्राप्त होत नाही तोवर रस्त्यावरून उठणार नाही व आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतल्यावर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सुमारे तासभरानं पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित कंडक्टरवर गुन्हा दाखल केल्याची प्रत आमदार संग्राम जगताप यांना दिल्यावर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी महापौर ज्योती गाडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा युतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, महिला पदाधिकारी व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जय श्रीराम, भारत माता की जय, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज अहिल्यानगर मध्ये रास्ता रोको करण्यात आला आहे. त्याचं कारण आहे की ट्रॅव्हल जिहाद, जसं पूर्वी आपण काही राज्यांमध्ये वेगळे जिहाद ऐकायला मिळायचे, महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडच्या 10-15 वर्षा कालखंडामध्ये लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये आता जो काही नवीन जिहाद उदयास आला तो जिहाद म्हणजे दुसरा कुठला IT जिहाद आहे की उच्च विद्याविभूषित असणाऱ्या लोकांमध्ये देखील आता जिहादचा प्रकार समोर येतोय. म्हणून या सगळ्या जिहादच्या विरोधामध्ये आता हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. हे जे प्रकरण आहे ट्रॅव्हल जिहादचं, हे काय प्रकरण फक्त अहिल्यानगरमध्ये घडलं असं नाही. पूर्वी बाहेरच्या राज्यांमध्ये हे सातत्याने घडत होतं, पण अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2-3 वर्षा कालखंडामध्ये महाराष्ट्रात येऊन पोहोचलंय. कारण त्याला फंडिंग होतं. असं कुणी करल तर त्याला पैसे पुरवले जातात. एखाद्या दुसऱ्या समाजाची महिला जर तुम्ही घेऊन आले तर त्याला बक्षीस दिलं जातं आणि त्यामुळं हा प्रवास हा आपल्याला वाढत जाताना पाहायला मिळतो. त्यामुळं पुण्यामध्ये असेल, पिंपरीमध्ये असेल, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीनं चालणाऱ्या गाड्या असतील, मुंबईमध्ये असेल किंवा आता अहिल्यानगर पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे हिंदू समाज याच्यावरती कधी आता शांत बसणार नाही आणि या प्रत्येक जिहादच्या विरोधामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणाने आंदोलन करू, आवाज उठवू आणि जसं काही कुणी समोर येईल तर त्याला जागच्या जागी उत्तर देखील देण्याची आहे आमच्या सगळ्या हिंदू समाजची आहे. कसं असतं, सरकारकडे किती मागण्या करायच्या, त्याच्या कशाच्या विरोधात कायदे मागणी करायची. मग आमचं म्हणणं आहे की जसं त्यांच्यामध्ये काही कायदे त्यांनी ठरवलेले आहेत तर आमच्या हिंदू समाजाला काही ठरवलं पाहिजे. सगळं समाज ठरवल आणि पुढे जाईल. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. मी आता माझ्या मनोगतामध्ये सांगितलं की लोकांनी एकच काळजी करावी की आपल्या कुटुंबातले काही ज्येष्ठ लोक असतात, आपल्या मुलीला सोडायला जातात कुठे स्टँडवरती एखाद्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीवर, तर त्यावेळेला आपण तो विचारला गेला पाहिजे ड्रायव्हर कोण आहे, त्याचा ID कार्ड दाखवलं पाहिजे, कपड्याला काहीतरी टिळा पाहिजे, गाडी तेवढं काहीतरी पाहिजे. कारण आम्ही पाहतो आता असे भगव्या कलरचे, केसरी रंगाचे बरेच लोक आता कपडे घालून फिरतात, ते लक्षात येत नाही कोण आहे. पण त्याला कुठेतरी त्याचं आधार कार्ड तपासून ह्या गाडीच्या प्रवासामध्येच आपल्या महिलांना बसवा अशी मी नम्रतेची विनंती आमच्या जनतेला आवर्जून करतो. कायदे बनवले जातात तसे जे इस्लाम लॉ बोर्ड आहे तसं काही हिंदू लॉ बोर्ड तयार करणार की मग लॉ बोर्ड हा वैयक्तिक झाला पाहिजे. हा काय कुठलाही तरी रेकॉर्ड नसला तर लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला आता आपली अशी चौकट ठरलेली आहे, याच्या बाहेर जायचं नाही, ठरवं लागणार आहे. जो व्हिडिओ समोर आलाय त्याचा जो व्यक्ती त्याने हा एकच प्रकार केलाय, अनेक प्रकारे. हा फक्त काय झालं, त्याला माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा, कारण गाडी बदललेली होती, त्यांना माहितीच नाही त्या गाडीत कॅमेरा आहे. त्यामुळे हे असे रेग्युलर करतात ते. विष्णू कसं त्यांनी मनात ठरवून घेतलं ना की तुम्ही जर आमच्या ज्याला आम्ही दैवत मानतो, हरिण आहे, कालबीटे, त्याला कोणी काय केलं आम्ही त्याला सोडणार नाही. तसं इकडे गोरक्षक असेल, आमच्या महिला असतील, त्यांच्या कोणी काय केलं गोमातेवर किंवा महिलांवर, माता 2 आहेत, गोमाता आणि आमची महिला भगिनी 2 माते स्वरूप आहेत आणि भारत माता. याच्यावर जुने कुणी काही करत असेल तर याला आमच्या सुद्धा कायदा ठरावं लागणार आता काय करायचं आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागणार. पण कुठेतरी तुम्ही म्हणले की माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल, पण मी
हो बरोबर आहे ना. मग आता शेवटी किती दिवस आपण गप्पा बसणार आहे? ज्या ज्या ठिकाणी सगळ्याचं उत्तर आहे देणं गरजेचं आहे, त्याशिवाय प्रकार थांबणार नाही. आता बिश्नोई साहेबांनी जेव्हा उत्तर दिलंय, त्यांनी भूमिका घेतली बिश्नोई पुढं काय करतो तसंच करावं लागणार आहे. सर, एक हिंदी